उदय सामंत प्रतिष्ठान व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या वतीने पाली येथे मंगळागौर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। हातखंबा जिल्हा परिषद गटातील महिलांनी यात सहभाग घेतला होता। सर्व वयोगटातील महिलांनी यात मंगळागौरीचे खेळ खेळले। त्यामध्ये प्रथम क्रमांक राणी जिजामाता ग्रुप हातखंबा बोमलेवाडी, द्वितीय क्रमांक महालक्ष्मी महिला मंडळ हातखंबा, तृतीय क्रमांक नवदुर्गा महिला मंडळ नाणीज आणि उत्तेजनार्थ राजमाता जिजाऊ संघ साठरे बांबर यांना देण्यात आला। विजयी संघांना प्रतिष्ठानच्या वतीने रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं। स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी संघाला आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी आमदार उदय सामंत यांच्या मातोश्री माई सामंत यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या। महिलांनी एकापेक्षा एक मंगळागौर सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली। या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांनी मोठी उपस्थिती दाखवली होती। एकूण 19 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता। समाजातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलींचे रक्षण घरात बसून नाही, नारी शक्तीचा विजय असो। कोणाचा माईक बोलायला
महालक्ष्मी महिला मंडळ 2 निवळी कांचन नागवेकर, शिवसेना तालुका प्रमुख म्हणून काम पाहते. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या प्रेरणेतून, संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनानुसार आज आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये मंगळागौरीचा आनंदोत्सव सोहळा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही संपन्न केला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये हजारोनी महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला. सर्वांना नमस्कार. मी विद्याविलास बोंबले, हातखंबा जिल्हा परिषद गटाची विभाग प्रमुख म्हणून काम करते. आज हातखंबा जिल्हा परिषद गटाची श्रावणोत्सव मंगळागौर येथे संपन्न झाली. माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून ही झाली. जवळजवळ 1,000-1,500 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता, बघण्यासाठी आलेल्या होत्या. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा 365 दिवस राहणार आहे. त्यासाठी सामंत साहेबांना खूप खूप धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.